नमस्कार सर्वांना, मी वैशाली। चला आज आपण झटपट वांग्याची भाजी कशी करायची ना ते बघूया। काही वेळ लागत नाही, काही नाही। त्यासाठी मी इकडे पाणी गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण 1 चमचा गॅस चालू करून आपण 1 चमचा तेल टाकू याच्यावर कढईमध्ये। आणि साहित्य काही जास्त लागत नाही त्याला। आपण फक्त यात 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते बघा, फक्त आपण कुटून घेऊ याच्यामध्ये। आपण थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी तडतडली ना की मग फक्त जिरे टाकूयात आपण। नंतर हा लसूण टाकूयात कुटलेला। हा 1 वाटी मी कांदा घेतलेला आहे। हा टाकू याच्यामध्ये। कांदा आपल्याला चांगला ब्राऊन झाला पाहिजे असा परतून घ्यायचा आहे। इकडे मी 1/2 किलो वांगी घेतली। वांगी तुम्ही कशी कापू शकता, मी अशी वांगी कापून घेतली। हा घरगुती मसाला आहे, म्हणजे हळद मीठ नेहमीच आपल्याला, काही वेगळं नाही याच्यामध्ये। आणि शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण फक्त जास्त घ्यायचं आहे आपल्याला। आपण नेहमी टाकतो ना भाजीला, त्याच्यापेक्षा 1 चमचा जास्त घ्यायचा। आणि ही कोथिंबीर झालेला आहे। कांदा कसा ब्राऊन झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये वांगी टाकू। परतून घेऊयात आपण वांगी। असा हा कलर चेंज झाला की मग आपण त्याच्यामध्ये टाकूयात सगळे मसाले। मीठ तुमच्या आवडीनुसार। हे आपलं घरगुती लाल तिखट आपण म्हणतो, घरगुती मसाला। थोडीशी हळद आणि हा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाला पाहिजेच असं काही नाही, नसेल तरी चालतं। भाजीला नेहमी गरम पाणी टाकायचं, भाजी पटकन पण शिजते आणि टेस्टी पण लागते। त्यासाठी मी इकडे उकळून घेतलेलं आहे गरम पाणी। टाकूया आपण आता वांग्यामध्ये। जास्त पाणी नाही ओतायचं आपल्याला, घट्ट अशी जरा भाजी करायची आहे ना। आणि हे शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, हे सगळंच टाकूयात आपण। टाकलेलं आहे। आता झाकण टाकू आणि शिजवून घेऊ भाजी। झाली आपली वांग्याची भाजी तयार। वरून आपण कोथिंबीर टाकूया। करूया गॅस बंद मग आता। झाली आपली मस्त अशी वांग्याची भाजी तयार झाली। साधी, सरळ आणि सोपी आणि पटकन होणारी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।